आणि आता थेट आपण नागपूरमध्ये जातोय, कारण आंदोलनाची धग ही नागपूरपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे। नागपूरमध्ये सुद्धा जोरदार आंदोलन केलं जातंय। हे निषेध आंदोलन आपण बघतो आहोत, नागपूरमध्ये जोरकस पद्धतीने केलं जातंय। तरुण आणि विरोधक यावेळेला एकवटलेले आहेत आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि एकंदरीतच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी होत असलेलं हे आंदोलन। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, काय सध्याचे हे अपडेट्स? कुठे आंदोलन नेमकं सुरू होतं? बऱ्याच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्यासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। काल राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये रात्री राजभवन आंदोलन झालं, मुंबईत आंदोलन झालं आणि आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन जे केलं जात आहे। नीट पेपर लीक प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि राहुल गांधी यांना ज्या पद्धतीनं काल अटक करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलं आहे आणि कार्यकर्त्यांना आता घेऊन जात आहेत पोलीस टाकळी पोलीस मुख्यालय इथे। सुनील केदार जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। कुंदा राऊत असतील ज्या ग्रामीण त्या सुद्धा इथं आहे आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जे आहेत इथे उपस्थित होते आणि आता महिलांना सुद्धा इथून उचलून नेलं जात आहे आणि महिला सुद्धा आक्रमक आहे। त्यामुळे आता आणखी कुमक जी आहे ती पोलिसांची मागवण्यात आली आहे राजभवन परिसरामध्ये सदरच्या आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पोलीस मुख्यालय इथं केली जात आहे। त्यामुळे काल जे काँग्रेसनं आंदोलन केलं होतं आज पुन्हा हा विषय जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं हे आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे। राहुल गांधी यांना ज्या पद्धतीनं अटक करण्यात आली आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन जे केलं जात आहे। त्यामुळे सुनील केदार असतील कुंदा राऊत असतील त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्यांची रवानगी आता पोलीस टाकळी परिसरात पोलीस मुख्यालयात केली जाईल आणि नंतर त्यांची सुटका पुढच्या कारवाईनंतर केली जाईल। आता आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांना एका पाठोपाठ एक नक्कीच थोडंसं प्रवीण तुम्हाला थांबवतोय, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, आपण पाहूया। माइक ऑनच आहे। एकीकडे सुनील केदार यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहेच, मात्र आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते। जो नरेंद्र मोदी की सरकार ने बच्चों के ऊपर किया है और ऐसे में राजनीति करना उचित नहीं है, इसलिए मैंने वो ट्वीट किया था और वो मेरे दिल की बात थी क्योंकि मैं स्टूडेंट्स के साथ हूँ। मैं खुद इतना बड़ा हो चुका हूँ लेकिन अभी भी मैं अपने आप को स्टूडेंट समझता हूँ। पर बच्चे भी तो हैं जिन्होंने रिपोर्टर पे अटैक किया, हमारे रिपोर्टर को पीटा, उसको रॉब भी किया, असॉल्ट भी किया। आपको लगता है वो वायलेंस ठीक था? नहीं, ऐसा कीजिए ना, आप लोग भी सच्चाई दिखा दिया कीजिए तो फिर कभी कोई आप लोग के ऊपर असॉल्ट नहीं करेगा। उन्हें दिखाने के लिए एक प्रकारे सरकारवर जोरदार टीका केली जाते आणि संसदेमध्ये सुद्धा वातावरण जे आहे आजचं तापलेलं असणार आहे। 11 वाजता आज संसदेचं कामकाज सुरू होतं का आणि कसं सुरू होतं हे पाहावं लागणार आहे। विरोध का सवाल है। विपक्ष के लोग विशेषकर समाजवादी पार्टी और भी सभी दल अपने छात्रों के साथ खड़े हैं। छात्रों की समस्याओं का समाधान सरकार आज कर दे, हम लोगों का प्रोटेस्ट आज खत्म हो जाएगा। लेकिन जब तक छात्रों की समस्याएं हैं, छात्र जंतर मंतर पे बैठे हैं, वो सरकार से संतुष्ट नहीं हो रहे हैं, तब तक हम लोगों का अपने अपने तरीके से विरोध जारी रहेगा, चाहे वो सदन हो चाहे सदन के बाहर हो। अखिलेश से समर्थन करने गए थे, वहीं बीजेपी कह रहे हैं कि आप लोग नेतागिरी चमका रहे हैं छात्रों के पीछे। कोई नेतागिरी नहीं चमका रहे हैं। बीजेपी के लोग झूठ बोल रहे हैं। बीजेपी के लोगों को शर्म आनी चाहिए कि आखिर हमारे 20 बच्चों से ज्यादा बच्चों ने आत्महत्याएं कर ली। हजारों बच्चे परसों लाठीचार्ज में शिकार हुए हैं। ऐसे बच्चों को पिटते अपनी आंखों से देखा है। शायद जिस व्यक्ति के अंदर भी जरा भी संवेदनाएं होंगी
जिस व्यक्ति के दिल में बच्चों के लिए दर्द होगा, उसके लिए असहनीय दर्द था परसों का दिन। काला दिन था दिल्ली की सड़कों पे परसों का दिन। बीजेपी के लोग बेबुनियाद बातें करके विपक्ष को घेरना बंद करें। संसद भवन परिषद के मकर द्वार, यहाँ तमाम विपक्षी दल के सांसद हैं, काले कपड़े में आए हुए हैं, खासतौर से सरकार की नीतियों के खिलाफ। इनका ये कहना है कि जिस तरह से जो छात्र प्रदर्शन कर रहे थे और उनके साथ जो मारपीट हुई है, उसके खिलाफ ये काले कपड़े पहन के आए। कांग्रेस के प्रियंका गांधी को देख रहे होंगे और जो सपा के अखिलेश यादव समेत तमाम जो नेता है वो यहाँ प्रदर्शन कर रहे हैं और इनकी मांग है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो, और जब तक इस्तीफा नहीं होता है तब तक ये अपना प्रदर्शन जारी रखेंगे। इनका यह भी कहना है कि छात्रों के साथ जो छात्रों की जो मांग है बहुत ही जेन्युइन मांग है और सरकार को इस पर चर्चा करनी चाहिए, लेकिन सरकार का जो रवैया है वो ठीक नहीं है और इसके खिलाफ जो है छात्र जनता मंतर में प्रदर्शन कर रहे हैं। और राहुल गांधी इसी मुद्दों को लेकर जो है मंगलवार को प्रधानमंत्री के आवास के बाहर प्रदर्शन कर रहे थे और इनकी मांग है कि न केवल जो है जो नीट जो परीक्षा जो लीक हुआ है उस पर चर्चा हो, बल्कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे। और देखिए तमाम जो सांसद हैं, जो तमाम एक एक करके, चाहे राजद की बात की जाएगा, सारे सांसद एक एक करके प्रदर्शन कर रहे हैं। मनकम टेगोर है, मनकम टेगोर, आप लोग जो प्रदर्शन कर रहे हैं उसको देखिए, ये तमाम जो सांसद है देखिए कि प्रदर्शन कर रहे हैं और इनका ये कहना है कि जब तक धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त नहीं किया जाता है तब तक ये प्रदर्शन ऐसे जारी रखेंगे। तो जाहिर सी बात है कि संसद भवन का जो संसद का जो मानसून सत्र है वो तीसरा दिन है और लगता है वह भी इसी तरह के हंगामे होने की ज्यादा आशंका है। संसद भवन से राजीव रंजन, एनडीटीव्ही इंडिया। इथल्या संपूर्ण परिसराचा आढावा घेतलेला होता। तर दुसरीकडे आपण बघतोय प्रधान को बरखास्त करो अशा स्वरूपाचे हातामध्ये फलक घेण्यात आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, पेपर लीक प्रकरणामध्ये सर्वस्वी शिक्षण मंत्री जबाबदार आहेत असं म्हणत विरोधक आक्रमक झाले। नागपुरातही आंदोलनाची दृश्य आपल्याकडे एकीकडे पाहायला मिळत आहेत। धरपकड केली जाते, अनेक मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, युवा वर्ग हा आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि या आंदोलनकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत। सुनील केदार यांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इतर आंदोलकांची सुद्धा अशाच पद्धतीने धरपकड केली जाते। अनेक महिला कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। या सगळ्याच कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलं जाते, पोलीस सगळ्यांना ताब्यात घेत आहेत। नागपूरमध्ये सकाळपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलकांची धरपकड ही पोलिसांकरवी सुरू करण्यात आलेली आहे। आतापर्यंत एका बसमधनं अर्थातच सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर अजूनही कार्यकर्ते जे घोषणाबाजी करतात त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर, नेमकं आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि अजूनही इथे गदारोळ सुरू आहे? गाड्या कमी पडल्या पोलिसांच्या, 100वरती लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रफुल्ल गोडदे पाटील जे शहराध्यक्ष आहे त्यांना ताब्यात घेतलं जातं आता आपण स्क्रीनवर बघतोय आणि सुनील केदार यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे जे आंदोलन आहे हे कालपासून राजभवन परिसरात हे दुसरं आंदोलन आहे। काल रात्री आंदोलन झालं होतं आणि आजचं हे आंदोलन आहे। कुंदा राऊत असतील, अवंतिका लेटरवाळे असतील, नागपूर काँग्रेसमधले जे ज्येष्ठ नेते आहे, पहिल्या फळीतले, दुसऱ्या फळीतले, ते या सहभागी झाले आणि सुनील केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं होतं। राजभवन परिसरामध्ये घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या विरुद्ध, पंतप्रधानांच्या विरुद्ध काँग्रेसच्या वतीनं केली जात आहे आणि नीट प्रकरणामध्ये, नीट पेपर लीक प्रकरणामध्ये जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येत आहे। त्यामुळे राज्यभर, राज्याची राजधानी मुंबईपासून ते उपराजधानीपर्यंत सर्वत्र हे आंदोलन जे आहे केलं जात आहे काँग्रेसच्या वतीनं। संविधानाच्या प्रती हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलन करतात आणि इथं जवळ 100पेक्षाही जास्त कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आल्या। 3 बसेस ज्या आहे पोलिसांच्या व्हॅन त्या भरून कार्यकर्ते गेल्या आणि आणखी 1-2 बसेस मागवल्या आहेत आणि प्रफुल्ल गोडदे पाटील जे शहराध्यक्ष आहेत त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यासोबतच आता एकंदरीतच जर पाहिलं आपण घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे आंदोलन काही आज संपणार नाही, हे आंदोलन कायम ठेवलं जाईल असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे नीट पेपर लीक प्रकरणी काँग्रेसनं जे वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे याविरुद्ध, त्यामुळे आता भाजपने सुद्धा यावर अटॅक केला आहे आणि काँग्रेसने हा मुद्दा जाणून बुजून लोकांची माथी भडकवण्यासाठी केल्याचा आरोप भाजपच्या वतीनं केला आहे।
त्यामुळे आता काँग्रेसनं गेल्या 2-3 दिवसापासून हे जे आंदोलन सुरू आहे त्यात उपराजधानीपर्यंत हे आंदोलन पोहोचवलं आहे आणि यापुढेही आंदोलन कायम राहील असं सांगितलं आहे. त्यामुळे राजभवनच्या समोर हे आंदोलन केलं जात आहे आणि आंदोलकांना आता ताब्यात घेतलं आहे. नागपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा इथे लावला होता राजभवन परिसरात, पण बसेस आणि पोलीस आणखी आता मागवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी लोकांना आणि महिला पोलिसांना सुद्धा बोलवण्यात आलं आहे, कारण की महिलाही मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे आता नीट पेपर लीक प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी जे आंदोलन आहे या आंदोलनाची धग आता पूर्ण देशभर पोहोचवण्याचा काँग्रेसचा सध्या तरी त्यांच्या एकंदरीत कार्यक्रम जे त्यांनी आखलेले आहेत त्यावरून दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पंतप्रधान निवासस्थानासमोर काल आंदोलन करताना जी अटक झाली, त्यानंतर प्रियंका गांधी यांना सुद्धा अटक झाली. त्यांना राहुल गांधी यांना दुखापत झाली, नाकातून त्याचं रक्त येत होतं. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत आहे आणि मूळ राहुल गांधी यांची जी मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये केंद्र सरकारवरती जी टीकास्त्र राहुल गांधी यांनी गेल्या काही काळामध्ये सोडलं आहे त्यावर कारवाई व्हावी ही मागणी काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसचे खासदार आज काळे आणि सध्या सुनील केदार हे सुद्धा बाहेर आलेले आपण पाहत आहोत आणि आंदोलन जे आहे ते पुन्हा एकदा करण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत. या आंदोलनावरती तुम्ही लक्ष ठेवून राहाच प्रवीणजी. मात्र थेट आपण जाणार आहोत संसद परिसरामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती प्रियंका गांधी यांनी तीही पाहूया. आपको क्या लगता है कि ये लोकतंत्र हमारा बच रहा है? क्या लगता है आपको? हमारे साथ जो हुआ वो इररिलेवेंट है. हम स्टूडेंट्स के साथ हैं और उनकी आवाज उठा रहे हैं. स्टूडेंट्स के साथ जो हुआ वो आप ही बताइए सही है कि गलत है. बच्चे हैं सारे, प्रोटेस्ट कर रहे हैं, कोई ऐसे ऐसे प्रोटेस्ट नहीं है. जेन्युइन इशू है, जेन्युइन प्रॉब्लम है. सारे इस देश के सारे माँ बाप जानते हैं, इस देश के सारे स्टूडेंट्स जानते हैं, इस देश के सारी टीचर्स भी जानती हैं, सब जानते हैं. तो एक जेन्युइन मामला है, जेन्युइन इशू है. उस पे स्टूडेंट सिर्फ अपना अधिकार मांग रहे हैं और कुछ नहीं मांग रहे हैं. वो सिर्फ ये कह रहे हैं हमें अपना अधिकार दो. हमें कब आप हर एग्जाम को क्या पेपर लीक करा रहे हो? बच्चे इतना संघर्ष करके पढ़ाई करते हैं, अपने लिए एक फ्यूचर देखते हैं, आप उस फ्यूचर को बिगाड़ रहे हो. आपने पूरी एजुकेशन बजट का क्या, आपने 1.4 लाख करोड़ पूरी एजुकेशन बजट है पूरे देश के यूथ के लिए. और अडानी जी और अंबानी जी को आप 16 लाख करोड़ आप मुफ्त में लोन माफी कर रहे हो. किसानों को कुछ नहीं, गरीबों को कुछ नहीं. प्रियंका गांधी यांनी जोरदार आक्षेप नोंदवलेला आहे आणि ही लहान मुलं आहेत जे आंदोलन करतायत आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांवरती अशा पद्धतीनं लाठीचार्ज करणं योग्य आहे का? हेच लोकतंत्र आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि गेल्या 2 दिवसांपासून सध्या जे कामकाज होत नाहीये त्याच्यावरतीही त्यांनी एक प्रकारचं समर्थन व्यक्त केलेलं पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे आंदोलनकर्ते जे आहेत ती मुलं आहेत आणि जेन्युइन प्रश्नासाठी ते लढत आहेत.